धावा यशस्वी पूर्ण होताना पाहायला मिळतात। चांगली सुरुवात। प्रत्येक खराब चेंडूला सीमारेषा पलीकडे पाठवलं जाणार ही कडाऊ संघाची ओळख आहे। जणू काही छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती घेऊनच मैदानामध्ये हा संघ उतरतो का, कारण नावही तसंच आहे, शिवशक्ती कडाव। सुरतचा पुढचा चेंडू सफल होऊन चेंडूवरती आक्रमण चढवलंय। वॅकेट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि जातोय वन बाउन्स सीमारेषा पलीकडे। कल्पेच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार चौकार। संघाचा कॅप्टन आहे कल्पेश साळुंके। लीडिंग फ्रॉम द फ्रंट, समोरून येऊन नेतृत्व करणं काय असतं ना, हे आपल्याला दाखवून देताना पाहायला मिळतोय। शॉर्ट पिच चेंडू होता, आपण पाहतो टॅप करायचा होता। यस, बॅटची एज लागले आणि खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळते। पंचांचा निर्णय येत्या आधीच त्यांनी क्रीज सोडला, ही आहे कल्पेशची ओळख। 8 या धावसंख्येवरती बसतोय पहिला झटका शिवशक्ती। होते नवीन फलंदाज विशाल इन ॲट 3 नंबरचा हा बॅट्समन मैदानात दाखल झालाय। आपण पाहतो या ठिकाणी आडव्या बॅटने मारायचा होता, बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क नाही। त्रिफल चित या ठिकाणी होतंय। विशाल बॅक टू पवेलियन। पाहायला मिळतात शिवशक्ती कडाव संघाला। शिवशक्ती कडाव संघ हाच विचार करेल की कुठेतरी स्ट्राइक रोटेट होणं आता गरजेचं आहे का, कारण जो एक स्टार खेळाडू आहे कर्जत टेनिस क्रिकेटचा कुशल, तो मात्र नॉन स्ट्राइक एंडला पहिल्या षटकापासून आहे। तो स्ट्राइकवरती येणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी मात्र आता मैदानात इन ॲट 4 चौथ्या क्रमांकाचा बॅट्समन मला असं वाटतं अभि देवघरे मैदानात दाखल झाले। जेव्हा जेव्हा कडाऊ संघ संकटामध्ये असतो ना, तेव्हा तेव्हा कडाऊ संघाला तारण्याचं काम, संपूर्ण जबाबदारी मात्र आपल्या खांद्यावरती स्वीकारतो तो अभि मैदानात दाखल झालाय। वा, डिफेन्स आपण पाहतोय, सन्मान दिला अभिने। अभिला माहित आहे की पहिलाच चेंडू आहे, सन्मान देणं गरजेचं आहे। चांगल्या चेंडूला सन्मान देणं ही एका चांगल्या क्रिकेटरची खरं तर ओळख असते। तळवले ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आदरणीय राजेशजी हजारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा यायचं आहे, आपलं स्वागत केलं जात आहे। चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो, बॅटमधून मधुर आवाज आला होता। कॉलिंग थोडंसं खराब आपल्याला पाहायला मिळालं होतं, परंतु तत्पूर्वी एक यशस्वी एक रन आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळते। आणि आता ह्या एका धावसंख्येच्या बरोबरीने आपण विचार केला तर पहिल्या यशस्वी षटकाची समाप्ती झाली असेल खाणे आंबिवली संघाच्या माध्यमातून। 2 गडी बाद झालेत आणि फक्त 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। आपण जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे। तमाम क्रीडा रसिकांचं मन जिंकण्याचं काम करतात, त्यांच्यावरती सुद्धा एक ती जबाबदारी आहे
की डीजे वाजल्या वाजल्या लगेचच आम्हाला मैदानात जायचं आहे आणि तमाम क्रीडा रसिकांचं मन जिंकायचं आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो. कारण ह्या उन्हामध्ये एवढे कडक आणि जाड कपडे घालून हे काम करणं काही सोपं नाही आहे. परंतु आपण आता मैदानात जाऊया. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल प्रणय. अभि देवकर एक स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. अभिचा फटका आपण पाहतोय. बॅटची बॉटम एज लागली होती. जर काय डायरेक्ट हिट केली असती तर मला असं वाटते कुठेतरी कौशल गुरव हा डेंजर एंडकडे धावत होता. परंतु एक चिकी सिंगल आपल्याला या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते आणि धावफलकाचा विचार केला तर 8. एक सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. मी म्हटलं होतं की कुशल गुरवला स्ट्राईकवरती आणण्याचं काम आता करावं लागेल आणि ते काम अभि देवगरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कुशल गुरवकडे ताकद आहे, क्षमता आहे, चिकाटी आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आता करावा लागेल कारण संघ तुमचा अडचणीत आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फार मोठे फटके आले नाही. त्यानंतर चांगली इनिंग साकारणं गरजेचं आहे. वाह, काही क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येकाचं 100% योगदान आपण पाहतोय. शुभज्ञ 11 ठाणे आंबिवली संघाच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्ररक्षक आपल्या जीवाची बाजी त्या ठिकाणी करतोय. त्यांना माहीत आहे की ही मॅच फक्त आमच्यासाठी जड आहे कारण कडाव संघ तितक्याच ताकदीचा आहे. मोठा फटका मारायचा होता. आपण पाहतोय खडे खडे आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होताना पाहायला मिळत नाही आहे आणि अजून एक निर्धाव चेंडू. ज्या प्रकारची सूरजनी गोलंदाजी केली ना, अगदी तशाच प्रकारची गोलंदाजी आपल्याला आता प्रणयच्या माध्यमातून पाहायला मिळते. शॉर्ट पिच चेंडू होता. आडव्या बॅटने खेळायचा होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू. पंचांकडे अपील केली जाते. पंच सांगतात की वेस्ट हा हिट असेल कदाचित आणि आपण पाहतोय तिसरा चेंडू या ठिकाणी थांबवून ठेवलाय कुशल गुरवला. आक्रमण चढवण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु त्या आक्रमणाला यश येत नाही. मित्रांनो, पर्वतामधून जेव्हा एखादी नदी निघते ना तेव्हा ती रस्त्यामध्ये कोणालाच विचारत नाही की समुद्र हा कोणत्या दिशेला आहे. स्वतःचा मार्ग ती स्वतः शोधत असते. संघ अडचणीत असताना तुम्हाला आता मार्ग शोधायचा आहे, आक्रमण चढवायचं आहे. या ठिकाणी टॅप करायचा होता, पॉइंटच्या डोक्यावरून खेळायचा होता परंतु फटका फसलाय आणि तिसरा गडी बाद होते. बॅक टू पवेलियन कल्पेश कुशल गुरव. मोठे फटके मारायचे आहेत आणि त्यासाठी आपण पाहतोय संघर्ष खरं तर मैदानात चालू आहे. संघर्षांना फारसं यश काही येत नाही आहे परंतु आता ही नवीन यशाची एक धुरा आपल्या कमान आपल्या खांद्यावरती स्वीकारताना आता पाहायला मिळतोय. प्रकाश नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय. 5व्या क्रमांकावरती आपण पाहतो मैदानामध्ये आलाय. मी म्हटलं होतं की कुशलला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे परंतु आता कडाव संघ हाच विचार करत असेल की आता आम्हाला एक पार्टनरशिप करणं खूप गरजेचं आहे. किमान 40-45चा पल्ला इथून जर आम्ही गाठला ना तर या मॅचमध्ये संघर्ष आणि चुरस निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि तशीच वाटचाल करावी लागेल. अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मला असं वाटते पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली त्यानंतर मात्र 5ही चेंडू त्याने निर्धाव टाकले आणि त्यामध्ये कुशलच्या विकेटचा अंत. खरोखर काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली प्रेमची आणि अशा प्रकारे हे 2 षटक या ठिकाणी समाप्त होताना आपण पाहतोय आणि धाव फलकावरती धावा आहेत फक्त आणि फक्त 3 गडी बाद झाल्यानंतर 8. डीजे षटक आपण पाहिलं ते शिवज्ञ 11 ठाणे आंबिवलीच्या माध्यमातून चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर आम्ही क्षेत्ररक्षण का स्वीकारलं
तर याचं एक उत्तम उदाहरण खरं तर आपल्याला मैदानात आत्तापर्यंत दाखवून दिलंय. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहतोय, मागच्या मॅचचा हिरो अनिरुद्ध सोनावणेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. अगदी ज्या दोन गोलंदाजांनी केली ना बॉलिंग, तशी प्रकारची करणं आता खूप गरजेचं असेल. अनिरुद्ध आपल्या रनअपमध्ये थोडासा डिस्टर्ब झालेला आहे, परंतु नवीन चांगली सुरुवात करण्याचे उद्दिष्ट मात्र त्याच्या मनगटामध्ये आता आहेत आणि ती सुरुवात आपण पाहतोय करतोय. तिसऱ्या षटकाला होते प्रारंभ. पहिलाच चेंडू आपण पाहतोय, टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू आतल्या दिशेने वळण घेतोय. विकेट किपर चाणाक्ष आहे, त्याला माहित आहे की जेव्हा जेव्हा फलंदाज सफल होईल ना त्यावेळी त्याला माईक चेक या ठिकाणी होतात. खूप चांगल्या प्रकारची साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय आणि यस, धोक्याची घंटी होणार का? हो, खराब कॉलिंग. चेंडूवरती थोडासा लक्ष नव्हता आणि त्यामुळे अभि देवगिरीला सुद्धा माघारी परतावं लागेल. चौथा गडी बाद होतोय तो शिवशक्ती कडाव या संघाचा. ती लढाई असो, त्यासाठी तुम्हाला संघर्ष आता करावा लागेल. 8 या धावसंख्येवरती आपण पाहतोय 4 गडी बाद झालेत. खूप मोठ्या संकटामध्ये सापडलाय, परंतु भावेश नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. एकेरी दुहेरी धावांकडे थोडंसं लक्ष केंद्रित करावं लागेल. आणि विरुद्ध आपण पाहतोय पंच आम्हाला सांगतात की यस, इट इज नो, खराब बॉल आहे आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. आत्ता एक नवीन संधी निर्माण झाली, नवसंजीवनी देणारा खरं तर आता चेंडू असेल आणि या चेंडूवरती आता आक्रमण चढवलं तर कडाव संघाचा आत्मविश्वास वाढेल. आणि तो आक्रमण आपण पाहतोय भावेच्या बॅटमधून येतोय. स्क्वेअर लेगचा खेळाडू कोणत्याच प्रकारची चुकी करत नाही, ताबडतोब चेंडूला परत पाठवतोय. फक्त एक धाव या चेंडूवरती खर्च होते आणि धावफलक जाऊन पोहोचलंय ते 10 या अंकावरती. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर शिवन्ना 11 संघाचं पारडं थोडंसं जड आहे, परंतु प्रकाश जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. पायचीची अपील या ठिकाणी केली होती, कॉलिंग थोडंसं खराब आणि अजून एक खेळाडू या ठिकाणी होईल बाद. भावेशला सुद्धा या ठिकाणी परतावं लागते. खराब कॉलिंग, खराब टायमिंग आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे मात्र कोणताही फलंदाज मैदानात आक्रमण करू शकला नाही. आक्रमण नाही तर एक चौकारही मारू शकलेला नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये आता चांगली बॅटिंग करावी लागेल. काही चेंडूंचा खेळ फक्त बाकी असेल आणि तुम्हाला जर ही मॅच जिंकायची असेल, तुम्हाला ह्या स्पर्धेतलं आपलं आव्हान जर कायम टिकवायचं असेल ना, तर आता मी म्हणेन की किमान 35 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण मला असं वाटतंय तिसरं षटक या ठिकाणी चालू आहे. तिसऱ्या षटकातील काही चेंडूंचाच खेळ बाकी असेल. अनिरुद्ध चांगली गोलंदाजी करतोय, तिन्ही गोलंदाजांचं कौतुक करायला पाहिजे. मोठा फटका मारायचा होता, सगळेच चेंडू आपण पाहतोय ना तो ब्लॉक कॉल मध्ये टाकतोय. चांगली गोलंदाजी आहे. मागच्या मॅचचा हिरो म्हणून त्याला संबोधलं गेलं आणि अगदी तशाच प्रकारची कामगिरी, म्हणजे त्याचं जे फॉर्म आहे ते टिकवून आपल्याला या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळतोय अनिरुद्ध सोनावणे. चांगली चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढले. मिड विकेटचा खेळाडू त्या ठिकाणी पोहोचतो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार का? आणि अजून एक धाव चितच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. अजून एक झटका बसतोय तो शिवशक्ती कडाव या संघाला. डीजे
विराज शिंदेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. स्लॉग ओव्हरचं शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी खरं तर स्वीकारलंय. विराजला आता ठाऊक असेल की माझ्या पहिल्या 3 सलामीच्या गोलंदाजांनी जशा प्रकारची गोलंदाजी केली ना, त्यामध्ये सूरज असेल, प्रणय असेल, त्यानंतर अनिरुद्ध असेल, अगदी तशाच प्रकारची गोलंदाजी आता मला करावी लागेल. कारण आत्तापर्यंत आमचा संघ हा फ्रंट फूटवरती आहे. आत्तापर्यंतची जी कामगिरी आम्ही पाहिली तर खूप चांगली कामगिरी आहे आणि अशीच कामगिरी शेवटपर्यंत टिकून राहणं गरजेचं आहे. परंतु कडाव संघ विचार करत असेल की शेवटच्या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. आपण पाहतोय सुयोग गायकवाड या ठिकाणी आहे, प्रयत्न करतोय, बॅट फिरवली जाते आणि अजून एक फलंदाज या ठिकाणी धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होईल, सुयोगच्या स्वरूपामध्ये. डीजे मनीषला आपण पाहतोय. मनीष सारखा खेळाडू मला असं वाटतंय 9व्या क्रमांकावरती फलंदाजीला येणं कुठे तरी ताळमेळ आपल्याला चुकताना पाहायला मिळतोय कडाव संघाचा या मॅचमध्ये. मी विराट 11 वाशिवली संघाला विनंती करतो की जोवेली संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आपण लगेचच यायचं आहे. वाशिवली संघ आपण लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. जोवेली संघाचा कॅप्टन इथे उपस्थित झालेला आहे. प्रकाश मैदानामध्ये आहे. प्रकाशचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे जाणार का? येस, थोडा उशिरा का होईना परंतु आत्मविश्वास आणि नवसंजीवनी देणारा चौकार आपल्याला प्रकाशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 4 धावा. डीजे विश्वास थोडासा वाढला असेल आणि प्रकाशवरती आता ट्रस्ट सर्वांचं असेल की प्रकाशच्या बॅटमधून आता अजून 2 मोठे जर फटके आले ना तर किमान 30 पर्यंतचं अंतर आम्ही या मॅचमध्ये एक मोठी फायटिंग टोटल तयार करू शकतो आणि त्यासाठी आता प्रयत्न असेल. प्रकाश जास्त काळ स्ट्राईकवरती आला नाही. प्रकाश जर स्ट्राईकवरती आला असता तर या मॅचमध्ये जी धावगती आहे ना ती आपल्याला थोडीशी वाढताना पाहायला मिळाली असती. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय थोडासा महागडा ठरतोय विराज हा गोलंदाज. आत्तापर्यंत त्यांनी 9 धावा खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. स्लॉग ओव्हरचं हे खरं तर षटक आहे. हाणामारी आक्रमण खरं तर या षटकामध्ये चढवलं जातं आणि ते आक्रमण आपण पाहतोय प्रकाशच्या बॅटमधून. शॉर्ट पिच चेंडू होता. पुन्हा एकदा मिड विकेटच्या रिझनमध्ये चेंडूला खेळला. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आपण पाहतोय चालू आहे आणि एक धाव तर सुरक्षितरित्या पूर्ण होते आणि पंच पंच डिसिजन काय आहे? 2 धावा. ओके, यस, रिव्ह्यू आहे. फर्स्ट रनआउटसाठी रिव्ह्यू आहे. मला असं वाटतंय प्रकाशच्या एंडकडे हा रिव्ह्यू असेल. येस,
येस, सेफ आहे बॅट्समन. आणि या धावा 2. 22 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहतोय शेवटचा एक चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. विराट 11 वाशिवली संघ, वारंवार आपणास विनंती असेल की आपण लगेचच या टॉस बॉक्समध्ये जोबेली संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. बराचसा लांबचा प्रवास करून या टुर्नामेंटमध्ये दाखल झाले, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. शेवटचा चेंडू असेल. मोठा फटका मारायचा होता. आपण पाहतोय वॅकँड एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, खेळाडू धावतोय आणि यशस्वी 2 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या 2 धावसंख्येच्या बरोबरीने आपण पाहतोय पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी होते समाप्त. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 25 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. टॉस केला जातोय. आदरणीय विशालजी दिघे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते जोवेली त्याचबरोबर विराट 11 वाशिवली या 2 संघादरम्यान आपण टॉस करायचा आहे. आणि पहिल्या सत्राचा खेळ आपण जर पाहिला तर संपुष्टात येतोय. 25 या धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. परंतु आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आता बदल करूया. पुन्हा एकदा जाऊया राष्ट्रीय भाषेचं समालोचन आदरणीय प्रवीणजी दुगाडे सर यांच्याकडे. जोएली ने टॉस जीता है, तो जोएली ने टॉस जीता और तो जोएली ने अगले मैच का टॉस जीता। इस मैच में अगर टारगेट हम देखेंगे 25 रनों की जरूरत है। आसान सा मैच है। पिछले मैच में हमने देखा 1 ओवर में 24 रनों को पूरा किया था। अनिरुद्ध सोनावणे ने 43 रनों की एक शानदार पारी खेली थी। अब देखना ये होगा कड़ाव इन रनों को किस तरह से बचाती है। कड़ाव के पास भी बॉलिंग स्ट्रेंथ बहुत ज़्यादा है, अच्छी है। तो ऐसे में अब ये गेंदबाजों वाला मैच बन चुका है। जिस तरह कड़ाव ने पहला मैच आसानी से जीता था, उस वक्त उनकी बल्लेबाजी काफ़ी अच्छी हुई थी, लेकिन यहाँ पर अब उन्हें अच्छी गेंदबाजी करनी होगी। गेंदबाजी भी अच्छी हुई थी। स्लॉग ओवर में जो प्लेयर ऑफ द मैच बने थे कड़ाव की तरफ से, उन्होंने 1 रन देकर 3 विकेटें निकाली थी। बॉलिंग करने का फैसला किया है। अशफाक पटेल और अल्ताफ सर, इनकी तरफ से जोएली टीम को ढेर सारी शुभकामनाएं आ चुकी है। और कैलाशवासी रविंद्र किशन दिघे स्मृति ट्रॉफी 2023 के लिए भी अजय दिघे साहब को ढेर सारी शुभकामनाएं। बनाने होंगे। आसान सा लक्ष्य, पिछला जिस तरह से उन्होंने 52 रनों का
गया था। 4 ओवर का ये मैच है, अगला भी 4 ओवर का होगा। वाशिवली विराट 11 वाशिवली केतन बामणे जो इस टीम के फ्रेंचाइजी है, विराट 11 वाशिवली के। लेकिन कल क्या मैच जितवाया उन्होंने, बेहतरीन छक्का दागा, अपने जन्मदिन का रिटर्न गिफ्ट दिया जन्मदिन आने से पहले अपनी टीम को। चलिए मैच की तरफ, मैच के दूसरे सत्र की तरफ हम चलेंगे। दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून यांची ओळख आणि ज्यांनी आपल्या स्वभावाने अनेक मित्र जोडले आणि अनेक इव्हेंट त्यांच्या संस्कार साऊंड अँड लाइटिंग मध्ये खरं तर साजरे झाले आणि प्रत्येक इव्हेंट नंतर त्यांचं उत्कृष्ट काम पाहून त्यांना प्रत्येक इव्हेंटला ज्यांना बोलवण्यात येतं ते अजय दिघे यांनी ऑर्गनाईज केलेली ही स्पर्धा आपल्या तृतीयाच्या कैलासवासी रवींद्र किशन दिघे स्मृती चषक 2023। हेलो, तो चलिए मैच की तरफ हम चलेंगे। कुशल गुराव काफी अच्छी गेंदबाजी करेंगे, लेकिन अनिरुद्ध भी काफी अच्छी बल्लेबाजी करने में माहिर। अनिरुद्ध और प्रणय प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी। कुशल गुराव तैयार है, राइट आर्म ओवर द विकेट। 25 रनों का बचाव करना है, हो सकता है मुकाबला कांटे का हो। ये देखिए पहली गेंद और उससे पॉइंट के ऊपर से खेला, लेकिन गेंद आखिरकार ट्रैवल हुई डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर। 4 रन। अनिरुद्ध को अब गेंद फुटबॉल की तरह नजर आ रही है। 4 रन आ चुके हैं, 21 रनों की दूरी है, गेंदें बची है 23। तो गेंदें बची है 23। अगला मैच होगा विराट 11 वाशिवली बनाम जोएली। जोएली के कप्तान ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। अशफाक जी पटेल और अल्ताफ सरहाड़ इनकी तरफ से जोएली और इस प्रतियोगिता को शुभकामनाएं आ चुकी है। गेंद हवा में जरूर खेली थी, लगातार दूसरी बाउंड्री। यहाँ पर 2 बाउंड्रीज आने के कारण पहले से रन बॉल ये मैच था। 24 गेंदें 25 का मतलब है रन बॉल मैच। इक्वेशन बराबरी पर था, लेकिन यहाँ पर अब एक ज्यादा ओवर खेलने का मौका मिलेगा, क्योंकि 2 गेंदों में 8 रन आए। इसका मतलब यह है कि आप 6 गेंदें आसानी से खेल सकते हो। राइट आर्म ओवर द विकेट। छोटे बच्चे देखिए चम्मच गोले का मजा ले रहे हैं। कवर्स में खेला, क्या ये लगातार तीसरी होगी? लगातार तीसरी, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर। 12 रन अब तक इस ओवर में आ चुके हैं। इस मैच के हवा का रुख अपनी तरफ किया। देखिए लेट आले पण शेड झाले, खाणे आंबिवली। राइट आर्म ओवर द विकेट और ये नंबर 6 कुशल गुरव के खिलाफ जिस तरह से आक्रमण किया। मैच तो एक तरफा किया है अनिरुद्ध सोनवणे ने। टोटल आ चुका है टीम का 18 डीजे। रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। मैच 7 की दूरी है। अनिरुद्ध सोनावणे जिस तरह से 43 रनों की एक शानदार पारी उन्होंने खेली, उसको मद्देनजर रखते हुए एक और 6 यहाँ पर 18 और 6 बनेंगे 24। महज 1 रन की दूरी। मैच को पूरी तरह से एक तरफा बनाते हुए जोवेली टीम के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा, तुरंत आपको इस मैच के फैसले के बाद मैदान के अंदर जाना है, क्योंकि समय हमारे पास कम है। फील्डिंग करने का उन्होंने फैसला किया है। और दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूंगा, विराट वाशिवली और जोएली, अपना 12th मैन हमारी कमेंट्री बॉक्स में भेजे। 1 रन की दूरी है। 24 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं और इस रन को भी बनाते हुए इस ओवर में 28 रन आए। कुल मिला के 28 रनों की शानदार पारी खेली। फिर से